नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. असं आहे की अशोका म्यूज नावाच्या बिल्डिंगचं कोंडव्यातल्या सगळं दृश्य महाराष्ट्राने बघितलं, देशाने बघितलं. कारण तिथे ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा मुंबई ATSनं कारवाई केली, तिथे एका संशयिताच्या घरामध्ये सर्च ऑपरेशन झालं. आणि जसं नेहमी होतं की एकतर मुसलमानाकडे बघण्याचा दूषित दृष्टिकोन असतो, त्याप्रमाणे त्या सोसायटीत राहणाऱ्या अनेक लोकांना वेगळ्या पद्धतीच्या संकटाला सामोरे जावं लागतं आहे. आता ही झुबेर हंगरगेकरची नाव आणि चर्चा सुरू झाली की पुन्हा अशोका म्यूजची चर्चा सुरू झाली. ते त्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, त्यांना त्याबद्दल बरंच काय काय सांगायचं आहे. तुमचं मत आहे की त्यामुळं तुमची बदनामी झाली? येस, मी अशोक म्यूज सेक्रेटरी. इतके मागे पोलिसनी 18 ठिकाणी रेड टाकलं होतं. तर 18 ठिकाणीमध्ये फक्त अशोका म्यूज फोकस केला होता. प्रत्येक TV मध्ये, प्रत्येक पेपरमध्ये अशोका म्यूज का? माझं अशोका म्यूजमध्ये राहणारे लोक किंवा अशोक म्यूजनं फक्त एक कम्युनिटीच्या लोकांना टार्गेट करायचं आमच्या मनात आहे. आणि अशोका म्यूज आणि अशोका म्यूजमध्ये राहणारे लोक त्यांना किती त्रास होईल? काय त्रास होतो तुम्हाला? खूपच लोकांनी आम्हाला अशोक म्यूजच्या सोसायटी म्हटलं तर वेगळंच नजरेने बघतात, आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात. म्हणजे तिकडं अतिरेकी सापडलं, पण कुणीही सापडलं नाही. अशोक म्यूजमध्ये आतापर्यंत कुणी सापडलेलं नाही. आणि फक्त एन्क्वायरीसाठी आलं होते, पण त्यांच्या पण काही झालं नाही. आणि असं असताना सुद्धा ते पेपरमध्ये, TV मध्ये फक्त अशोका म्यूजचं नाव यायचं होतं. पण असं चुकीचं आहे. 18 ठिकाणी संशयित म्हणून पोलिसांनी चौकशी केली. लायक का काय त्याचं नाव? हां, तो एक होता, इसम होता. त्यांना चौकशी केलं, ठीक आहे, हरकत नाही. पण आमच्या तिकडे काही असं घडलं नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी अशोका म्यूज आता हा बदनाम होत आहे. आणि पुरा अख्खा पुण्यामध्ये बदनामी केलेलं आहे. आणि आमच्या सोसायटीचं नाव बदनाम होतं. आणि सोसायटीत राहणाऱ्या लोकांना पण ते चुकीच्या पद्धतीने ना संशयितेने वागतात लोक. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो, इतके त्रास होतो. हा काय घडलं तर वेगळं आहे ना, काही न घडता. आणि 18 ठिकाणी तुम्ही रेड केलं, त्याच्यात फक्त अशोक म्यूज एवढं सापडलं का? हे माझे क्वेश्चन. राईट. आता जो त्यांचा मुद्दा आहे तोच आणखी मी पुढे नेतो की आता दिल्लीतल्या ब्लास्ट नंतर पुन्हा चर्चा सुरू झाली ती झुबेर हंगरगेकरची. झुबेर हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटचा रहिवासी आहे, IT इंजिनियर आहे. ते म्हणतात तसं हे जे 18-19 ठिकाणी धाड पडली, तसं झुबेर कुठे राहत होता त्याचे आणखी तपशील आलेले नाहीत बाहेर. त्याला एकट्याला अटक केलेली आहे, ती पुणा स्टेशनवरून अटक झाली. आणि मग त्याचे सगळे वेगळे तपशील यायला लागले. आणि असं म्हणतायत की जैश ए मोहम्मदचं जे नवीन मॉडेल तिथे आता पोलिसांनी अनर्थ केलं, ज्याच्यामध्ये हरियाणामध्ये 3 डॉक्टरसह अनेक लोकांना ताब्यात घेतलं. 2900 किलो ड्रग, RDX आणि तत्सम स्फोटकं सापडली. त्याचबरोबर 3 डॉक्टर सापडले. तर त्यामुळं पुन्हा एकदा झुबेर हंगरगेकर चर्चेत आहे, कोंढवा चर्चेत आहे. आता ते दुर्दैव आहे की जसं सेक्रेटरी म्हणाले की कोंढवा, खरं तर कोंढव्याचे लोकच परेशान झालेत. कोंढवात लोक परेशान आहे. आम्हाला मीडियामध्ये किंवा याच्यामध्ये आम्ही विनंती करतो की असं बदनामी करू नका प्लीज. आम्हाला पण आहे ना ते चांगलं, आम्ही इथं ह्या ठिकाणी राहायला हो, तर आम्हाला पण चांगलं तितकं जगावं असं आम्हाला पण वाटतो. नाहीतर आम्हाला पण त्रास होईल. सोसायटी पूर्ण लोकांना, आमच्या पूर्ण कम्युनिटीला त्रास होणार आहे. त्यामुळे आम्ही होतोय की होणार आहे? होतो. काय त्रास होतो? त्रास होतात ते. आता काही लोक काही विचारतात सर, आम्हाला रस्त्यावर विचारतात. आणि अशोक म्यूज म्हटल्यावर आमचं बँक अकाउंट पण उघडत नाही. HDFC बँकमध्ये आमच्या सोसायटीचं अकाउंट पण उघडून दिलं नाही ते. त्यामुळे आम्हाला सांगायचं एवढं आहे की आम्ही विनंती करतो मीडियावाल्यांना की असा गैरसमजूत करून आमच्या सोसायटी हायलाईट करू नका प्लीज. आणि त्यामुळं तो मुद्दा मी त्यांचा आवर्जून तुमच्यासमोर मांडला की बघा, एखाद्या समाजातला एखादा घटक दोषी आहे म्हणजे सगळा समाज दोषी असत नाही. किंवा एखाद्या भागातली, एखाद्या ठिकाणी राहणारा व्यक्ती, अर्थात त्या व्यक्तीची जबाबदारी आहे ज्यानं तो भाड्याने दिला असेल अपार्टमेंट, फ्लॅट, वॉटेवर. कारण पुन्हा हंगरगेकर का चर्चेत आला आहे? जसं मी म्हणालो तुम्हाला तसं हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 24-25 लाखाचे त्याला पॅकेज आहे. आणि तरीसुद्धा तर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतला. सोलापूरमध्ये त्याला प्रशिक्षण घ्यायचं होतं, तिथे परवानगी दिली नाही. आता जेव्हा त्याला पुणे स्टेशनवरून अटक केली
जुबेर हंगरगेकरला त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, अन्य देशातले 5 मोबाईल नंबर सापडले, बॉम्ब बनवण्याचं पुस्तक, अल कायदाचे मॅगझिन्स, ओसामा बिन लादेनची भाषणं, साहित्य पोलिसांनी जप्त केलं. तो पकडल्यानंतर त्याला पुणे आणि सोलापूर इथल्या त्याच्या काही साथीदारांनी साहित्य जाळून टाकलं, ते उघड झालं. हा अल कायदाची संशयित आहे हेही लक्षात आलं. सोलापूर इथल्या कुर्बान हुसेन नगरच्या मध्ये तो राहत होता. सोलापूरला त्याचं शिक्षण झालं आहे, वर्गात पहिला आला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हाय प्रोफाईल एज्युकेटेड लोक जे दिसत आहेत ना मला, तर ते जरा हे एक नवं नेटवर्क आहे. आता हा अल कायदाशी संशयित होता हंगरगेकर, हे तर लक्षात आलं. ऐन दिवाळीत 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या कालावधीत सोलापूर शहरात मुस्लिम बहुल भागामध्ये प्रशिक्षण घेण्याचा त्यांना प्रयत्न केला, पण पोलिसांनी परवानगी नाकारली. सोलापूर शहराजवळील अक्कलकोट वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वळसंग कुंभारी गावच्या परिसरात एका शाळेत 74 विद्यार्थ्यांना त्यांना प्रशिक्षण दिलं होतं. त्यात बाहेरील राज्यातून 24 जण प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. त्यात त्यानं काय प्रशिक्षण दिलं, प्रतिबंधित सिमी दहशतवादी संघटनेची तो कसा सहभागी झाला, हा कार्यक्रम आयोजित करणारा सोलापूरचा एक वकील महोदय आहे, त्याचा यातला काय रोल आहे, सोलापूर महानगरपालिका शाळेतला एक शिक्षक आणि वकील संघटनेचा अध्यक्ष, हे सर्व सुशिक्षित आहेत, त्यांचा काय रोल आहे, सगळ्यांचा आता तपास सुरू झालेला आहे. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये पुन्हा चर्चेत का आलं बरं का सेक्रेटरी साहेब, त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांनी जुबेरनी ज्या पद्धतीचं मॉडेल अडॅप्ट केलं होतं तेच आता दिल्लीमध्ये दुर्दैवाने येताना दिसतंय. आणि हे मी मान्य करतो की समाजाला सगळ्यांनी दोषी धरू नये, पण इतके उच्च शिक्षित असलेले लोक जेव्हा अशा कारवाया करतात तेव्हा वाईट वाटतं की आपल्या देशाप्रती म्हणजे आता दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये अमोनिया नायट्रेट फ्यूल आणि डिटोनेटरचा वापर केला आहे. दुर्दैवाने मृताची संख्या 12वरती पोहोचली आहे. भूतानमध्ये पंतप्रधान मोदी होते, ते म्हणाले की मी दोषींना सोडणार नाही. CCTVमध्ये पुलवामाचा तो डॉक्टर दिसतो आहे आणि त्याच्यात असं आहे की फरीदाबादचं जे टेररचं एक मॉड्यूल होतं त्याच्याशी हे संबंधित आहेत असं दिसतं आहे. आणि म्हणून सोमवारी सायंकाळी हा जो स्फोट झाला त्याच्यात माहितीनुसार हा व्यक्ती मोहम्मद उमर नबी आहे, जो व्यवसायानं डॉक्टर आहे. स्फोटापूर्वी तो कार चालवताना दिसत होता. उमर हा काश्मीरमधल्या पुलवामा इथला रहिवासी आहे. सुरक्षा यंत्रणांना उमर हरियाणातल्या फरीदाबाद दहशतवादी मॉडेलशी संबंधित आहे असं वाटतंय. आणि म्हणून पुण्यामध्ये पण ती चर्चा सुरू झाली आहे की हे सगळे वेल एज्युकेटेड आहेत. जुबेर वेल एज्युकेटेड, हे 3 डॉक्टर वेल एज्युकेटेड. आणि मी पुलवामामध्ये अनेक वेळेला फिरलो. आत्ता मधल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही केलेली तिथून तुम्ही रिपोर्टिंग बघितली. आणि मी तेव्हाही काश्मीरी तरुण काय म्हणत होते ते देशाला सांगितलं. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या काही तास आधी जम्मू आणि काश्मीरमधल्या पोलिसांनी फरीदाबादमधल्या दहशतवादी मॉडेलशी संबंधित 3 डॉक्टरांना 8 जणांसह ताब्यात घेतलं. त्यात 2900 किलो स्फोटकं, AK-47 रायफल देखील जप्त केली. मी NIAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं म्हटलं की जुबेर हंगरगेकरचा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही समावेश आहे का, तर ते म्हणाले की प्रिलिमिनरी असं लगेच कन्क्लुजन काढणं योग्य नाही आहे. पण तुम्ही क्रोनॉलॉजी बघा. देशातली 2025मधली सगळ्यात मोठी कारवाई कुठं झाली? पुण्यामध्ये झाली. कोंढवा आणि वेगवेगळ्या भागामध्ये झाली. 19 ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी 20 लॅपटॉप आणि 10 मोबाईल फोन किंवा 20 मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप कम्प्युटर जप्त केले. मग जुबेर हंगरगेकरचं कनेक्शन तिथं समोर आलं. आणि आता ते बघतो की गेल्या महिनाभरामध्ये एकानंतर एक अशा सगळ्या कारवाया पोलिसांनी केल्या. समहाऊ अशी एक चर्चा त्यामुळे सुरू झाली की हे सगळं प्रकरण जुबेर हंगरगेकरपासून सुरू झालं का, कारण त्यांनी टेरर फंडिंगसाठी पैसे जमा केले, काही लोकांना रॅडिकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं ती चर्चा आहे. आणि म्हणून पुन्हा आम्ही जेव्हा कोंढव्यामध्ये आलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की एका जुबेरमुळं त्यांना किती भोगावं लागतं. आणि हा भाव मी सगळीकडे बघतो, पण त्याला काय करणार. मी नेहमी फरक करतो सेक्रेटरी साहेब, इस्लाम आणि इस्लामिस्टमध्ये फरक आहे. इस्लामनं कधी शिकवलेलं नाही, पण इस्लामिस्ट विचारधाराचे वहाबी पंथाचे जे लोक आहेत हे नको ते कुठाने करतात आणि त्यातनं मग एक पूर्ण समाज कसा बदनाम होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना मला दिसली म्हणून मी ती महाराष्ट्रासमोर मांडली. मला ते गरजेचं वाटतं. आपल्या देशामध्ये 20 कोटी लोकसंख्या आहे मुसलमानांची आणि ते आपल्याबरोबर सहजीवन जगतायत आणि त्यांनी सहजीवन जगलं तरच ह्या देशातली सगळी शांतता राहू शकते. ते तेवढेच देशप्रेमी जेवढे तुम्ही आणि मी आहोत. पण ठीक आहे, आपल्याला प्रश्न विचारायचे असतात तर विचारू शकतो. हाही मुद्दा बरोबर आहे की जे इस्लामिस्ट विचारधारेचे लोक आहेत त्यांचीच नावं अशा सगळ्या कारवायात नेतात. कॅमेरावर निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोंढवा, पुणे.